श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापूर ते पंढरपूर पायी सुगंधी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. या दिंडीचं गुरुवारी सकाळी कसबा बावडा इथल्या श्रीराम मंगल कार्यालयात डी.वाय. पाटील ट्रस्ट आणि श्रीराम सेवा संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. कसबा बावडा स्वागतानंतर डी.वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त आईसाहेब शांतादेवी डी. पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पालखीतील ज्ञानेश्वर माऊलींचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांचा आणि डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अक्कासाहेब सांगवडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच निरंजनदास सांगवडेकर, विश्वा सांगवडेकर, नारायणी सांगवडेकर आणि रामराया सांगवडेकर यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. साधना, स्वच्छता आणि सुगंध हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेली ही दिंडी केवळ आध्यात्मिक प्रवासापुरती मर्यादित न राहता ती समाजसेवेचा वसाही घेऊन चालली आहे. या दिंडीच्या मार्गावर विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं, वृक्षारोपण आणि व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासावर आधारित व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संयोजकांनी दिली. ही दिंडी वडगाव, औदुंबर, चिंचणी, करंजे, माहूर या मार्गानं पंढरपूरच्या दिशेनं पुढं रवाना होणार आहे. या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झालेत. दिंडीच्या स्वागतावेळी श्रीराम सेवा संस्थेचे सभापती शीतल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे, संचालक संतोष पाटील, युवराज उल्पे, राजीव चव्हाण, हिंदूराव ठोंबरे, उमाजी उल्पे, मिलिंद पाटील, दत्ता मासाळ, विलास वाडकर, तानाजी बिरंजे, मारुती पाटील, सविता रणदिवे, प्रियांका पाटील, माधुरी लाड, प्रमोद पाटील, महादेव लांडगे, जयसिंग ठाणेकर, रवी रेडेकर, ॲडव्होकेट निलेश नरुटे, मोहन सालपे, तानाजी चव्हाण, दिलीप नाटेकर, विवेक बेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.